सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ शिरोळ तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. पर्यावरणवादी शास्त्रज्ञ व शिक्षण तज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ तसेच दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी शिरोळ तहसील कार्यालयासमोर सोमवार दिनांक 20 सकाळी 11 वाजल्यापासून राजकारण विरहित ठिय्या आंदोलनास प्रारंभ करण्यात आला. शिरोळ तालुक्यातील विविध क्षेत्रातील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले. आंदोलकांनी दिलेल्या निवेदनात 29 जूनपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे SFI, AISA व AISF आदी विद्यार्थी संघटनांचे कार्यकर्ते आणि सोनम वांगचुक बेमुदत उपोषण करत असल्याचे नमूद केले. 17 जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी त्यांना बळजबरीने रुग्णालयात दाखल केल्याचा निषेध करत ही कारवाई लोकशाही विरोधात असल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी लेह लडाखचे पर्यावरण अबाधित ठेवण्याची मागणी करण्यात आली. तसेच नीट प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. या प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई द्यावी आणि आंदोलनकर्त्यांशी केंद्र सरकारने तातडीने संवाद साधावा अशी मागणी आंदोलकांनी केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना चलो पार्लमेंटच्या हाकेला पाठिंबा व्यक्त करत सरकारने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेईपर्यंत शिरोळ तहसील कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 शिरोळ. या वांगचुकच्या उपोषणाचा पाठिंबा आहेच आणि मुश्रीफनं प्रधानला पाठिंबा दिलाय. राजीनामा देऊ नका म्हणून तो पहिला मुश्रीफचा राजीनामा घ्या आणि मग प्रधानचा बघू. हरामखोर पगार खाऊन आमच्या जीवावर कसं वाढलं. 1000 अटल बिहारी वक्ताला 1000 कमी होता तरी त्याला भारतभर निवडून आणि यांनी पैसे देऊन राहण्याचं मतदान पोटच्यात आणि फुटणारे बी नाव आहे. आम्ही जायचं कुठं सामान्य माणसानं येलच्या कामाला दिलं नाही. मूलभूत आपले अधिकार आहेत तसं आता तंत्रज्ञानाच्या युगामध्ये शिक्षण सुद्धा एक मूलभूत अधिकार आहे आणि शिक्षणामध्ये सुधारणा, शिक्षणामध्ये अनावृत्ती आणि केंद्र सरकारचं शिक्षणाच्या बाबतीतलं चाललेलं सगळं धोरण याला विरोध म्हणून एखादा माणूस 20 दिवस उपोषणाला बसतोय आणि लोकांच्या मतावर निवडून आलेलं सरकार त्या माणसाच्या लोकांच्या मागणीचा विचार करून जो माणूस उपोषणाला बसलाय त्याचा अजिबात विचार करू नये. त्याचा पहिला निषेध आपण सगळ्यांनी करायला पाहिजे. या भाजप सरकारचा पहिला जाहीर निषेध. त्याचबरोबर 20 दिवस प्राणांतिक उपोषणाला बसणाऱ्या माणसाला अक्षरशः उचलून नेलेला आहे आणि उचलून नेताना त्याच्या बाबतीतलं लोकांचं मत काय आहे, त्याच्या पाठीमागच्या लोकांच्या भावना काय, त्याचा विचार न करता त्याला ज्या पद्धतीने उचलून नेलंय त्याचा सुद्धा जाहीर निषेध. आज जे आंदोलन दिल्लीमध्ये सुरू आहे आणि लोकांच्या मतावर जे भाजप सरकार आम्ही सत्तेवर आलेलो आहे असं म्हणतंय, या दोन्हीचा जो गॅप आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललाय आणि या भाजप सरकारला आता देशातल्या लोकांनी भले ह्या लोकांनी EVM मशीन आपल्या ताब्यात ठेवून या देशावर राज्य करण्याचं जे यांचे धोरण आहे हे धोरण जर उधळून लावायचं असेल तर पहिला भाजप हटाव हीच भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. देशातल्या सगळ्या समाज घटकांच्यावर म्हणजे तो शेतकरी असेल, विद्यार्थी असेल, कामगार असेल, महिला असतील, दिव्यांग असतील, या प्रत्येक घटकावर वरवंटा फिरवायचं काम या शासनाच्या धोरणातून आणि या धोरणावर परिवर्तन करून या सरकारला पाडावं असं जरी आपल्या सगळ्या देशातल्या जनतेनं ठरवलं तरी ते आता आपल्या हातात राहिलेलं नाही. कारण आपण मत एकाला टाकतोय आणि ते मत दुसरीकडे जातंय आणि आम्ही लोकांच्या मतातून निवडून आलोय म्हणून आपल्या परत वरवंटा ही लोक फिरवायला लागल्यात. यासाठी आता आपल्याला रस्त्यावर उतरल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. बघावस्था आता आपल्या दिगंबरनं सगळं सांगितलं, त्यामध्ये सगळी भरडली जातात हे आपल्याला दिसत असताना सुद्धा अजून आपण रस्त्यावर यायला तयार नाही. ही सध्याची सगळी परिस्थिती आहे. 1200 वर्षाची गुलामगिरीची मानसिकता, 100-150 वर्षाचं इंग्रजांची गुलामगिरी आणि आता या 70-75-80 वर्षात या सरकारांची गुलामगिरी करायची आपल्याला सवय
समाजाला प्रत्येकाने आता इथून पुढच्या काळामध्ये मदत करून त्याला सहकार्य करून त्याला बळ देण्याची आवश्यकता. हे आजचं आंदोलन हे खरं तर आता निवेदन देऊन न संपवता जोपर्यंत दिल्लीमधल्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आपण सुद्धा इथं हलायची नाही. ही भूमिका आपण घेतली तर ह्या सरकारला काहीतरी वाटेल की बाबा इथं नुसत्या लोक नाहीत, हे जिवंत असलेली लोक आहेत. आणि जर आपण नुसता निषेध करून घराकडे गेलो तर सरकार पण म्हणाला अजून 2 दिवस काढूया, आपाप घराकडे जातात, परत सरकारचं काम चालू होतंय, आपलं काम चालू होतं. यामुळं हे सगळं सरकार मगापासून सगळी म्हणाले की मुरफाड का झालंय. तर आपण पण त्याकडं संविधानिक पद्धतीनं असू दे किंवा संवेदनशीलतेनं बघायला तयार. आज एखादा आंदोलन करायला लागला की त्याला बहुतेक काहीतरी काम नाही किंवा त्याचा काहीतरी त्यामध्ये स्वार्थ आहे म्हणून तो काहीतरी करत असेल असं येणं जाणारे बघत जातात. आणि याच्यामुळे सरकारची व्यवस्था सगळी आता पूर्णपणे थोपावलेली आहे. त्याला याचं देणं घेणं नाही. आणि आजचं जर आंदोलन आणि सकाळपासूनची सरकारची भूमिका आहे खरं तर ते सुद्धा निषेधार्थ आहे. आज लाखभर विद्यार्थी या आंदोलनाच्या पाठीमागं तिथं एकत्र येतात. आज अशी आर्थिक परिस्थिती प्रत्येक कुटुंबाची प्रत्येक माणसाची नाही. आता आम्ही पण जायचं ठरवलं होतं पण 14,000 रुपये विमानाची जायचं म्हणलं तरी परिस्थिती नाही. मग म्हणलं चला आपण शिरोळात तर आंदोलन करूया. बरोबर आहे का?